नमस्कार. BA भाग 2 राज्यशास्त्र विभाग. BA भाग 2 मध्ये राज्यशास्त्र विषयाच्या पेपर नंबर 3 व 4 या 2 पेपरचा तुमच्या आपल्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये सहभाग आहे. यापूर्वी या तासाला आपण पेपर नंबर 3 भारतातील राजकीय प्रक्रिया या पेपरमधील पहिले प्रकरण सुरू केलेले आहे. पहिले प्रकरण भारतीय संघराज्याचे स्वरूप व वैशिष्ट्ये. दुसरा भाग येतो तो म्हणजे केंद्र राज्य संबंध, त्यामधील कायदेविषयक संबंध, प्रशासनविषयक संबंध. हा भाग आपण यापूर्वीच्या तासामध्ये सविस्तर पाहिलेला आहे. यामधील पुढील भाग म्हणजे केंद्र राज्य संबंधातील अर्थविषयक संबंध. केंद्र राज्य संबंध यांचा विचार करत असताना संघराज्य शासन पद्धतीमध्ये केंद्र सरकार आणि गटराज्य सरकार अशी दुहेरी प्रशासन व्यवस्था असते आणि या दुहेरी प्रशासनामध्ये केंद्र राज्य संबंधाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यामध्ये आपण कायदेविषयक संबंध आणि प्रशासनविषयक संबंध हा भाग यापूर्वी संपवलेला आहे. यातील पुढील भाग म्हणजे अर्थविषयक संबंध होय. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये जे कायदेविषयक संबंध आणि प्रशासकीय संबंध या संबंधीची आपण विभागणी पाहिली. या विभागणीस तेव्हाच महत्त्व प्राप्त होईल जेव्हा या दोहोंमध्ये आर्थिक अधिकाराचे किंवा अर्थविषयक विभाजन केले जाईल. संघराज्यात केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार आर्थिक बाबतीत स्वतंत्र व स्वायत्त असावीत हा सैद्धांतिक दृष्टिकोन आहे. परंतु प्रत्यक्षात घटक राज्ये आर्थिक बाबतीत मध्यवर्ती सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या वरती अवलंबून असलेले दिसून येतात. कॅनडा असेल, भारत असेल, या देशातील संघराज्यात मध्यवर्ती सरकार व घटक राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या स्वायत्त व स्वयंपूर्ण नाहीत. भारतातील घटक राज्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत घ्यावी लागते. तर स्वित्झर्लंडमध्ये घटक राज्ये केंद्र सरकारला आर्थिक मदत करतात. दुर्गादास बसू यांच्यामध्ये केंद्र व घटक राज्ये यांचे प्रशासन सुरळीत चालावे, त्यांच्यात परस्पर सहकार्य व समन्वय निर्माण होण्यासाठी त्या राज्यांना आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी योग्य अशी आर्थिक परिस्थिती असणे आवश्यक असते. घटक राज्य शासन व केंद्र शासन यातील आर्थिक संबंधाचा मुख्य उद्देश कार्यक्षमता वाढविणे, उपयुक्तता आणि पर्याप्तता प्राप्त करणे हा असतो. भारतात 1935च्या कायद्यानुसार घटक राज्यांनी केंद्र व राज्य आर्थिक संस्थांचा विचार केलेला दिसतो. म्हणजे 1935च्या कायद्यानुसार घटनाकारांनी केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्या आर्थिक संबंधाचा विचार केलेला आहे. राज्यसूचित विषयासंबंधी कर राज्याच्या वाट्याला, तर केंद्र सूचित विषयावरती मिळणारे उत्पन्न हे केंद्र सरकारच्या वाटेला. सामूहिक सूचित कोणत्याच कराचा विषय समाविष्ट नाही. जगातील सर्वच संघराज्यांमध्ये
केंद्र राज्य आर्थिक संबंध हे अतिशय नाजूक व गुंतागुंतीचे आहेत आणि त्याला भारतीय अपवाद नाही. यामध्ये वादाचा मुद्दा म्हणजे आर्थिक उत्पन्नाचे विभाजन हा असतो. तो दोन प्रकारे सोडवला जाऊ शकतो. एक म्हणजे केंद्राच्या व घटकराज्याच्या कराविषयी कर विषयक अधिकारांचा स्पष्ट, कडक व काटेकोर उल्लेख करून ज्यांचा स्वीकार भारताने केलेला आहे. दुसरा म्हणजे दोन्ही शासनांचा एकाच विषयावर कर लादण्याचा अधिकार देऊन, उदाहरणार्थ मेक्सिकोमध्ये इतर संघराज्यातही याच पद्धतीने दोन्हीचा कर कमी अधिक प्रमाणात मिश्रण आर्थिक विभागणीमध्ये निश्चित केलेले आहे. भारतीय राज्यघटनेच्या 12व्या आणि 13व्या भागामध्ये 264 ते 307 मध्ये केंद्र राज्य आर्थिक व्यवहारासंबंधीच्या तरतुदी केलेल्या आहेत. यानुसार केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्या उत्पन्नाच्या बाबी कोणत्या व घटक राज्यांना सहाय्यक अनुदाने कशी दिली जातात याचा उल्लेख केलेला आहे. त्याचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतो. केंद्र राज्य आर्थिक संबंधात प्रामुख्याने घटक राज्यांना खालील 3 प्रकारे आर्थिक सत्ता मिळते. त्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे कराचे विभाजन. दुसरा सहाय्यक अनुदान व मत्तीच्या स्वरूपात मिळणारे अनुदान. आणि तिसरा मुद्दा येतो म्हणजे कर्ज. त्यामधील कराचे विभाजन किंवा राजस्व विभाजन या संबंधीचा भाग विचार घेत असताना केंद्र सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी आणि राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी असे 2 भाग या ठिकाणी विचारात घ्यावे लागतात. केंद्र सरकारच्या उत्पन्नाच्या बाबीचा विचार करत असताना भारतीय संसदेला केंद्र सरकारच्या स्वाधीन असलेल्या पुढील विषयासंबंधी कर लावण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामध्ये आयात निर्यात कर, तंबाखूवरील कर, निगमवरील कर, हवाई, नाविक, रेल्वे, प्रवासी व माल वाहतुकीवरील कर, शेतीचे उत्पन्न वगळता इतर उत्पन्नावरील कर, औद्योगिक कंपन्यांच्या भांडवलावरील कर, शेत जमीन वगळता इतर मालमत्तेवरील कर, आयकरावरील कर, वायदे बाजारातील व्यवहारातील कर, वृत्तपत्रांच्या क्रय विक्रीवरील व जाहिरातीवरील कर, आंतरराज्यीय व्यापारावरील कर, डाक, तार, टेलिफोन, वायरलेस प्रसारण या संचारण साधनापासून मिळणारे उत्पन्न, हुंडी, चेक्स यावरील कर, अशा प्रकारचे विविध कर या ठिकाणी केंद्र सूचीमध्ये असलेल्या विषयांच्या बाबतीत केंद्र सरकारला मिळते. अर्थात वरील सर्व करांच्या पासून मिळणारे महसूल पूर्णपणे केंद्र सरकारला मिळत नाहीत. काही करापासून मिळणाऱ्या महसुलाचे वाटप घटक राज्यांना करावे लागते. उदाहरणार्थ शेती व्यतिरिक्त उत्पन्नावरील कर, वृत्तपत्रांच्या खरेदी विक्रीवरील कर, त्यातील जाहिरातीवर कर यासंबंधीचे उत्पन्न हे त्या ठिकाणी पूर्णपणे केंद्र सरकारला मिळत नाही. दुसरा भाग येतो तो म्हणजे घटक राज्याच्या उत्पन्नाचे बाबी. शेती उत्पन्नावरील कर, शेत जमिनीच्या मालमत्तेवरील वारसा कर, जमिनी व इतर इमारतीवरील कर, खाणकामावर संबंधी कर,
अप्पू मादक द्रव्याच्या पदार्थावरील उत्पन्नाचे कर, विजेवरील कर, वृत्तपत्राव्यतिरिक्त जाहिराती, आकाशवाणी दूरदर्शनवरील जाहिराती त्यावरील कर, व्यवसाय कर, चैनीच्या वस्तूवरील कर, रस्ते व अंतर्गत नाविक मार्गाने होणाऱ्या प्रवासी व मालवाहतूकवरील कर, करमणुकीवरील कर, जुगारावरील कर, यात्रा कर, पशुवरील कर, लॉटरीपासून मिळणारे उत्पन्न इत्यादी बाबी ह्या राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या बाबी आहेत. काही विषयांच्या बाबतीत केंद्र सरकार कर लावते तर ते गोळा करण्याचे काम घटक राज्याला करावे लागते. उदाहरणार्थ स्टॅम्प ड्युटी, औषध प्रसाधने, अबकारी कर. केंद्रशासित प्रदेशात असे कर केंद्र सरकारला गोळा करते. तर अशा प्रकारे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये उत्पन्नाच्या बाबी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सामान्यतः एखाद्या कराच्या अधिकार क्षेत्राची वाटणी झाल्यानंतर ज्या शासनाकडून वा सत्तेकडून कर वसूल केले जातात त्या शासनाला त्या कराचे उत्पन्न मिळते असं गृहीत धरण्यात येतं. संघराज्याचा तो सर्वसाधारणपणे संकेत असतो. याला भारत ही काही प्रमाणात अपवाद नाही. यामध्ये काही कर केंद्र सरकारकडून लावले जातात, पण त्यापासून मिळणारी वाटणी राज्य सरकारला सुद्धा काही प्रमाणात मिळत असते. त्यानुसार काही कर केंद्र सरकार लावते तर त्यापासून मिळणारे उत्पन्न केंद्र सरकारला मिळते. काही कर केंद्र सरकार लावते, घटक राज्य वसूल करतात, त्याचं उत्पन्न राज्य सरकारला मिळते. असं काही भाग या ठिकाणी असलेले दिसून येतो. ते विविध भाग आहेत, त्याला काही भारतात अपवाद आहेत. पहिला भाग आकारणी केंद्र सरकारद्वारे, पण वसुली आणि उपभोग म्हणजे घटक राज्यांना त्याचं उत्पन्न मिळतं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 268 नुसार केंद्र शासनामार्फत लावले जाणारे कर, परंतु ते कर राज्यामार्फत गोळा केले जातात आणि त्याचा महसूल ही पूर्णपणे घटक राज्यांना मिळतो. उदाहरणार्थ स्टॅम्प ड्युटी, औषधे व सौंदर्य प्रसाधनावर उत्पन्न कर. या करांचा समावेश केंद्र सूचीमध्ये असला तरी हे कर केंद्र शासनामार्फत लावले जातात. घटक राज्यांना कर गोळा करण्याचा व त्याचा उपयोग करण्याचा अधिकार दिलेला आहे. दुसरा भाग येतो केंद्र शासनाद्वारे आकारणी व वसुली, पण उत्पन्न घटक राज्यांना दिले जाते. भारतीय राज्यघटनेच्या 269 या कलमानुसार कर व जकाती केंद्र शासनामार्फत बसवले जातात. जमा करण्याचे कामही केंद्र सरकारकडून केलं जातं. मात्र ती उत्पन्न भारत संचित निधीमध्ये जमा होत नाही, तर ज्या राज्यातून त्या वर्षी उत्पन्न वसूल व्हावयाचे असेल त्याच्या नावे ते जमा होते. संसद कायदा करून जी वाटणी तत्वे ठरविल त्यानुसार त्या घटक राज्यांना वाटून दिले जातात. उदाहरणार्थ शेत जमिनी व्यतिरिक्त संपत्तीवरील कर, वारसा कर, रेल्वे भाडे, माल वाहतुकीवरील कर, वृत्तपत्रावरील खरेदी विक्री व त्यातील जाहिरातीवर कर या करांचा समावेश त्यामध्ये होतो. त्यातील तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे केंद्र शासन कर आकारणी करते, वसुली करते, पण विभागणी मात्र केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये उत्पन्न वाटलं जातं. भारतीय राज्यघटनेच्या 270व्या कलमानुसार काही कर केंद्र सरकार लावते आणि ते वसुली करते, पण त्याचे उत्पन्न केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये विभागून दिलं जातं. उदाहरणार्थ कृषी उत्पन्नावरील कराव्यतिरिक्त अन्य उत्पन्नावरील उत्पन्न कर प्रत्येक वित्तीय वर्षात राष्ट्रपती वित्तमंडळाच्या सल्ल्याने जे प्रमाण ठरवून देईल त्यानुसार या उत्पन्नाची वाटणी घटक राज्यामध्ये केली जाते. 272व्या कलमानुसार काही अपवाद प्रसंगी केंद्र शासनाने लावलेले वसूल केलेल्या कराचा विशेष वाटा घटक राज्यांना देण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. संसदेने केलेल्या कायद्यानुसार ज्या घटक राज्यातून ते शुल्क गोळा केले असेल त्या विशिष्ट राज्याला त्या उत्पन्नाचा संपूर्ण किंवा काही भाग देण्याचे निश्चित केलेला आहे.
त्या विशिष्ट राज्यापुरताच हा उपबंध लागू असतो. एखाद्या राज्यावर आर्थिक संकट ओढावले तर या तरतुदीनुसार केंद्र शासन अशा घटकराज्यांना मदत करू शकते. कलम 272 नुसार केंद्र सरकार अनेक वस्तूवरील अबकारी कर बसवते, परंतु ते उत्पन्न संसदेने कायदा केला तरच केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांच्यामध्ये विभागता येतं. अबकारी कर प्राप्ती करावरील कराप्रमाणे मानले जावेत, तसे यासाठी राज्यघटनेत तरतूद करण्याची शिफारस 4थ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष PV राजमन्नार यांनी केली होती. तसे झालं तर प्राप्ती कराप्रमाणे अबकारी करांचेही केंद्र सरकार व घटकराज्य सरकार यांच्यामध्ये वाटप करणे अपरिहार्य ठरतं. अशा प्रकारे केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांच्या उत्पन्नाच्या बाबी त्या ठिकाणी निश्चित केले दिसून येतात. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे सहाय्यक अनुदान किंवा मदतीच्या स्वरूपात अनुदान. पाश्चिमात्य राष्ट्रांच्या प्रमाणे संघराज्य त्याचबरोबर एकात्म शासन पद्धतीत सुद्धा मदतीच्या स्वरूपात अनुदान व सहाय्यक अनुदान दिले जातं. या अनुदानाशिवाय शासन योग्य प्रकारे कार्यच करू शकत नाही. संघाच्या मदतीवर तेथील प्रादेशिक शासन अवलंबून असतात. संघराज्यात अनुदानाची पद्धत अमेरिका, कॅनडा यांच्या घटनानिमित्तीच्या प्रक्रियेत विकसित झालेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या 275 मध्ये या संदर्भात तरतूद केलेली आहे. गरज असलेल्या राज्यांना मदत करण्याची अधिसत्ता संसदेला आहे. अर्थात वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार संसद अनुदान देऊ शकते. वित्तविषयक अधिकाराच्या विभागणीच्या संदर्भात संघ शासनाकडून राज्य शासनांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा व अनुदानाचा उल्लेखही आवश्यक असतो. अशा अनुदानाखेरीज राज्यांचा कारभार चालूच शकत नाही. संविधानाने 3 प्रकारच्या अनुदानाची तरतूद केली आहे. त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे अनुदान पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, ओरिसा या राज्यांना ताग व तागाचा माल यावरील निर्यात कराच्या वार्षिक उत्पन्नाचा ठराविक वाटा देण्याऐवजी प्रतिवर्षी भारत एकत्रित निधीतून काही रक्कम सहाय्यक अनुदान म्हणून केंद्र शासन कलम 273 नुसार ही रक्कम किती द्यावी हे राष्ट्रपती वित्त आयोगाच्या सल्ल्यानुसार ठरवतात. म्हणजे ताक उत्पादन आणि ताकाच्या पासून जे माल तयार केले जातात त्याच्या निर्यात कराच्या उत्पन्नाचा काही ठराविक वाटा राष्ट्रपतींनी ठरवून दिलेला आहे आणि वित्त आयोगाच्या निर्देशानुसार काही उत्पन्नाचा वाटा त्या ठिकाणी या पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा आणि आसाम या राज्यांना दिला जातो. दुसरा यातील सहाय्यक अनुदानाचा भाग आहे तो म्हणजे सर्वसाधारण अनुदान. कलम 275 नुसार ज्या राज्यांना मदतीची गरज आहे असे संसद ठरवेल त्या राज्याच्या उत्पन्नाला सहाय्यक म्हणून दरवर्षी निरनिराळ्या राज्यांना निरनिराळ्या रकमा संसद कायद्याने ठरवून देईल व त्याचा बोजा भारत संचित निधीवर ठेवला जाईल. म्हणजे गरज असेल त्या राज्यांना विकासाच्या दृष्टिकोनातून मदत देण्याची भूमिका 275 या कलमानुसार संसद त्या ठिकाणी पार पडत असते आणि ती मदत भारत सरकारकडून दिल्या जात असल्यामुळे त्याचा बोजा भारतीय संचित निधीवरती पडत असतो. तिसरा जो अनुदानाचा प्रकार आहे तो म्हणजे अनुसूचित जनजातीच्या विकासार्थ व अनुसूचित क्षेत्रातील प्रशासन सुधारण्याकरता जी राज्ये केंद्राच्या संमतीने विशिष्ट योजना हाती घेतील तर त्यांच्या त्या योजनांसाठी सुद्धा अनुदान मिळू शकतात. आसामसाठी अशा काही विशिष्ट अनुदानाची तरतूद घटनेत केलेली आहे. केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांच्या उत्पन्नाच्या किंवा आर्थिक संबंधामधील तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे कर्ज. भारत सरकार एकत्रित निधीच्या तारणावर केंद्र शासन संसदीय कायद्यानुसार जी मर्यादा घातलेली आहे त्यानुसार त्या मर्यादेपर्यंत कर्ज देऊ शकते. राज्य शासनांना देशांतर्गत कर्ज घेता येते
केंद्राने दिलेले आधीचे कर्ज फिटले नसल्यास ते राज्य नवे कर्ज केंद्र शासनाच्या संमतीने उभे करू शकत नाही. पूर्वसंमतीशिवाय ते त्या ठिकाणी करू शकत नाही असं आपल्याला दिसून येतं. संसदेने कायद्याने निश्चित केलेल्या अटीवर संघ शासन राज्यांना कर्ज देऊ शकते किंवा अशा कर्जासाठी हमी राहू शकते. कलम 292 नुसार केंद्र शासन, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून घटक राज्यांच्या तुलनेने अमर्यादित कर्ज घेऊ शकते. तर घटक राज्य कलम 293 नुसार कर्ज घेऊ शकते. अर्थात वर पाहिल्याप्रमाणे घटक राज्यांचे अधिकार मर्यादित आहेत. सर्व महत्त्वाचे कर संघ सरकारकडून लादले जातात. शिवाय राज्य सरकारांना आर्थिक मदत देणे, एखाद्या उत्पन्नाचा काही भाग निश्चित करणे इत्यादी अधिकार केंद्राला आहेत. अधिक लवचिकता असलेल्या व राजस्वाच्या अधिक उत्पन्नाच्या आणि अधिक स्त्रोत घटक राज्यापेक्षा केंद्र सरकारला प्राप्त झालेले आहेत. पण घटक राज्यांच्या जबाबदाऱ्या वाढत असून त्यांना दृढ स्वरूपाचे किंवा थोडे राजस्वाचे स्त्रोत यावरच अवलंबून राहावे लागतं. यामुळे घटक राज्यांना आपल्या विकासाच्या योजनांकरिता अधिक केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागते. घटक राज्यांना असावे तितके व दिसते तितके आर्थिक अधिकार नाहीत व ते बऱ्याच प्रमाणात परावलंबी आहेत. वित्तविषयक अधिकाराची विभागणीच्या संदर्भात वित्त आयोग, नियोजन मंडळ, नियंत्रक, महालेखापरीक्षक यांच्या भूमिका महत्त्वाच्या असतात. त्यांचाही थोडक्यात माहिती घेणं आवश्यक ठरतं. त्यामध्ये वित्त आयोगाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद केलेली आहे. घटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर 2 वर्षाच्या काळात व त्यानंतर दर 5 वर्षांनी किंवा राष्ट्रपतीस आवश्यक वाटेल त्या अगोदरच्या वेळी राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करेल. राष्ट्रपती ज्यांची नियुक्ती करेल असा अध्यक्ष आणि अन्य 4 सदस्य मिळून वित्त आयोग बनलेला असेल. 15 नोव्हेंबर 2007 रोजी भारताच्या 13व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी श्री विजय केळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संविधानाने नेमून केलेल्या तत्वानुसार केंद्र व घटक राज्य सरकारच्या उत्पन्नाची वाटणी ठरवणे, भारताच्या संचित निधीतून घटक राज्यांना द्यावयाच्या अनुदानाची तत्त्वे ठरवणे, राष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रपतींनी वित्त आयोगाकडे सोपवलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून सल्ला देणे इत्यादी कार्ये वित्त आयोगाला करावी लागतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याच्या कार्यात वित्त आयोगाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. तसेच भारतीय संविधानाच्या कलम 148 ते 149 मध्ये केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्या जमा खर्चाचा हिशोब ठेवणे आणि त्यांची निपक्षपाती तपासणी करणे यासाठी नियंत्रक व महालेखापरीक्षक पदाची तरतूद केलेली आहे. याशिवाय अंदाजपत्रकानुसार कार्यकारी मंडळाने कार्य केले किंवा नाही हे पाहण्यासाठी संसदेची लोकलेखा समिती आणि राज्याच्या विधिमंडळाकडे लोकलेखा समिती दरवर्षी नियुक्त केली जाते. एकंदरीत केंद्र राज्य आर्थिक संबंध पाहिले असता आर्थिक बाबतीत केंद्राचे राज्यावरील नियंत्रण अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येतं. आर्थिक बाबतीत राज्ये परावलंबी असून त्यांना केंद्र सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. अशा प्रकारे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांचे आर्थिक संबंध आपणास सांगता येतात. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांचे संबंध सुधारावेत या दृष्टिकोनातून आजपर्यंत विविध प्रकारच्या समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यामध्ये 1969 मध्ये राजमन्नार समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने विविध प्रकारचे त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यासाठी शिफारशी सुचवल्या. तसंच 1983 मध्ये RS सरकारिया
हे निवृत्त न्यायाधीश होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी आयोग स्थापन करण्यात आला. त्यांनी सुद्धा काही शिफारशी सुचवल्या. त्याचप्रमाणे निरनिराळ्या या आयोगांच्या मार्फत केंद्र राज्य यांचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामध्ये मदन मोहन पुंची केंद्र राज्य संबंध आयोग 2007 मध्ये स्थापन करण्यात आला. त्यांच्याकडून सुद्धा काही शिफारशी सुचवण्यात आल्या. या प्रकारे वेगवेगळे आयोग स्थापन करून त्यांच्यामार्फत केंद्र राज्य संबंध यांचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले दिसून येतात. तरीही आज केंद्र सरकार राज्याच्या तुलनेने एक प्रभावी प्रशासन सत्ता केंद्र सरकारकडे असलेली दिसून येते. राज्यांची आर्थिक परिस्थिती असेल, राज्यांचे प्रशासकीय संबंध असतील, हे सुधारण्यासाठी या वेगवेगळ्या आयोगांच्या मार्फत विविध प्रकारच्या शिफारशी करण्यात आल्या. त्यातील काही शिफारशी स्वीकारल्या जरी असल्या तरी आजही भारतीय संघराज्यामध्ये केंद्र सरकारची सत्ता प्रबळ बनत असल्याचे आपणास दिसून येतं. थँक्यू.